फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये ऋता आव्हाड यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी देशद्रोहाचा गुन्हा ऋता आव्हाड यांच्यावर करण्यासाठी मागणी केलेली आहे, काय सांगा? MSP केअर फाउंडेशन आमचं आहे आणि प्रोग्रामचे ऑर्गनायझर पण आम्ही होते. ऋता आव्हाड मॅडमनी काय कॉन्टेक्स्टमध्ये सांगितलं ह्या तुम्हाला माहीत नाही आहे, कारण तुम्ही तिथे नव्हतं. त्यांना उदाहरण द्यायचं होतं, तर उदाहरण देताना आपण पॉझिटिव्ह पॉईंट पण सांगतात आणि नेगेटिव्ह पॉईंट पण सांगतात. स्पीचच्या पूर्ण कॉन्टेक्स्टच वेगळं होतं, पण तुम्ही त्यांची एक लाईन पकडून कुठल्याच वेगळ्याच दिशात जात आहे. तर मला परांजपे सर विचारायचं आहे की किती FIR तुम्हाला आव्हाड साहेब आणि ऋता आव्हाडवर करायचं आहे? महाराष्ट्रात आणि देशात खूप मोठे मोठे क्रिमिनल्स आपल्याला दररोज बघायला भेटतंय व त्याच्यावर तुमचं लक्ष आहे की नाही आहे? मुलींवर एवढे अत्याचार होत आहे, रेप आता जे महाराष्ट्रामध्ये जे आता एवढी लहान मुलींचा रेप झाला होता, मग त्याच्यावर तुम्ही का FIRची मागणी नाही केली? तुमच्या पक्षाचे लोक नितेश राणे सारखे लोक असा बोलत आहे की मस्जिदमध्ये घुसून मुसलमान लोकांना मारू, मग त्याच्यासाठी तुम्ही काय FIRची मागणी नाही केलं? प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वर एवढी चुकीची गोष्टी बोलली गेली, मग त्याच्यासाठी तुम्ही काय FIRची मागणी नाही केलं? तर मला असं वाटतंय, मी काय एवढी मोठी नाही आहे, खूप लहान आहे, तर माझं असं सुझाव आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टीवर पण लक्ष द्यावं लागेल आणि या सगळ्या गोष्टीवर पण FIRची मागणी जरा केली पाहिजे.